मटन दम बिर्याणी बनवण्यासाठी 1 किलो मटन घेतलेलं आहे. आता आपण मटणाला मॅरिनेशन करून घेऊया. अर्धी वाटी दही टाकून घेऊया, मध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया वाटलेलं असं. तळलेला कांदा टाकून घेऊया. पुदिना कोथिंबीर टाकून घेऊ. थोडासा मीठ टाकून घेऊया. कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद, गरम मसाला, कस्तुरी मेथी, धनिया पावडर टाकून घेऊया. 2 कांदे, 2 टमाटे, 4 मिरच्या हे घेतलेल्या आहेत बारीक चिरून असं, आणि वाटून घेतलेला आहे पुदिना कोथिंबीर हे मिक्स करून. आता हे पण यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आपण आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया मटण. मॅरिनेशन करून झालेलं अर्धा तास. कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया. 1 किलो तांदूळ घेतलेला स्वच्छ पाण्यात धुवून असं. तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. ह्यामध्ये टाकून घेऊ थोडासा खडा मसाला, 2-3 तमालपत्र, दालचिनी, लवंग, थोडंसं मीठ चवीपुरतं, 2 लिंबू, कोथिंबीर पुदिना टाकून घेऊया. पाण्याला उकळी घेऊ एक काढून. चला आता मटणाचा थर लावून घेऊया. थोडंसं टाकलेलं आहे खाली तेल बुडाला. आता हे मटण टाकून घेऊया खाली. वरतून टाकूया थोडासा कांदा, कोथिंबीर आणि तांदळाचा थर लावून घेऊया. आता आपण सगळं करून असं बिर्याणी घेऊया आपण थराची लावून. आता सगळा थर लावून झालाय बिर्याणीला. कलर पण टाकलाय मी थोडासा लाल कलर आणि हिरवा कलर. वरतून टाकूया थोडासा गरम मसाला आणि ह्याला दम लावून घेऊया 15 मिनिटं. आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं दम लावून घेऊया. वरती ठेवूया खलबत्ता याच्यावरती जड असं. तर तयार आहे आपली मटन दम बिर्याणी. 1 नंबर झालेली मित्रांनो. हो का, 1च नंबर झालेली आहे. ह्या पद्धतीची नक्की ट्राय करा. मटन दम बिर्याणी 1च नंबर झालेली आहे. मटन पण शिजलेलं असं कोशिंबीर सोबत खाण्यासाठी 1च नंबर लागते. या पद्धतीची नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.